पुतळा तयार करण्यात आलेला आहे आणि 28 तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं त्या ठिकाणी लोकार्पण अनावरण होणार आहे। त्याकरता मी चाललो आहे। त्यासोबत तिथे जे काही मराठी भवन आहे त्याला 25 वर्षापूर्वी महाराष्ट्राने देणगी दिली होती। आता त्याचा दुसरा पार्ट हा आपल्याला तयार करायचा आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी त्याकरता 8 कोटी रुपये ही देणगी स्वरूपात मान्य केली आहे। तीही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि तिथल्या मराठी समाज जो आपला आहे यांचं एक मोठं संमेलन होणार आहे। यासोबत तिथल्या काही बिझनेसेस सोबत आमची चर्चा होणार आहे। ट्रेड आणि विशेषतः पर्यटनाच्या संदर्भातले काही एमओयूज देखील हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। कालचं भाषण उद्धव ठाकरेंचं जो होतं मोदींवर टीका केली होती त्याच्या संदर्भात काय? या भाषणामध्ये केवळ निराशा होती। भाषणामध्ये तोचतोपणा होता। एकही नवीन मुद्दा ते बोललेले नाहीत। मला कधी कधी आश्चर्य वाटतं की काही नेते हे फक्त शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरतात। राज्याच्या विकासावर एक शब्द बोलत नाही, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल याच्यावर एक शब्द बोलत नाही, रोजगार निर्मितीवर एक शब्द बोलत नाही आणि त्यांच्या एकूण राजकीय जीवनामध्ये एक प्रोजेक्ट, विकासाचा एक प्रोजेक्ट ते असा करू शकलेले नाहीत की जे महाराष्ट्रासमोर ते दाखवू शकतील। त्यामुळे ही जी काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, जी निराशा आहे तीच यातनं निघते आहे। एकीकडे त्यांना दिसतंय की मोदीजींची पॉप्युलॅरिटी ही रोज वाढते आहे। ते जेवढे शिव्या त्यांना देतात तेवढी त्यांची पॉप्युलॅरिटी वाढते आहे आणि त्यामुळे यांची निराशा वाढते आहे आणि तीच निराशा त्यांच्या तोंडून बाहेर येते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये केवळ निराशा होती असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत। फक्त शिवराळ भाषा त्यांनी आपल्या भाषणामध्ये वापरली अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेला विकासाचा एक तरी प्रकल्प दाखवावा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। आणि यानंतर आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या।